नमस्कार मित्रांनो, मी कार्तिक राव तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर कशात तुम्ही सगळे मजेत ना? आणि तुम्हाला सगळ्यांना रामकृष्ण हरी, म्हणजे रामकृष्ण हरी म्हणून तुम्हाला समजलं असेल की आपण आज चालवलो आहोत पंढरपूरला वारीसाठी। अख्खे महाराष्ट्रातील लोक पायी वारी करतात आणि पंढरपूरला जातात, तसंच आपण पण आज पायी वारी करणार आहोत आणि जाणार आहोत। म्हणजे लांबून नाही, कुठून, सांगोल्यावरून पंढरपूरपर्यंत ते 30 किलोमीटरचं अंतर आहे। तिथून आपण जाणार आहोत। सांगोला म्हणजे हे माझ्या मामाचं गाव आहे, तिथून आम्ही मामासोबतच चालवलो आहोत चालत आता निघालो आहोत। जवळजवळ 7 वाजलेले आहेत। तर बघू कितीला पोचतो, तर जाऊया चालत। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथून पंढरपूर स्थळ दाखवलं आहे। तर आता आपण जवळजवळ 1-2 किलोमीटर चालवलो आहोत। आपला भाऊ आहे, माझ्या मामाचा मुलगा, आणि समोर सख्खा भाऊ आणि हे दोन्ही बहिणी आहेत। आणि मामा पुढे गेला एकदम चालत जोशमध्ये, त्याला जोश आहे स्टार्टिंगला। सो बघूया किती जोश कायम राहतो सगळ्यांचा, आणि जाऊया नामाचा गजर करत विठ्ठलाचा। लेट्स गो। तर मित्रांनो, आपल्याला वाटेत वारकरी भेटलेले आहे। आपण त्यांच्याशी संवाद करूया आणि विचारूया त्यांना की त्यांचा प्रवास किती दिवसांचा आहे आणि कुठून आले आहेत। तर रामकृष्ण माऊली। रामकृष्ण हरी। तर कुठून आले आहेत आपण? आपण गोव्याहून आलेलो आहोत। गोव्यावरून किती दिवसाचा प्रवास चालू आहे? प्रवास आपला म्हणजे 13वा दिवस आजचा आहे। 13वा दिवस। म्हणजे तुम्ही दिंडीत आलेत का असे एकटे आलेत? नाही, दिंडीत आलेले आहे। तुम्हाला किती वर्ष झाले तुम्ही वारी करतात? 15 वर्ष झाले। मी तर पहिल्यांदा वारी करते, पण ह्या संस्थेला 15 वर्ष झाले ते वारी करतात। तुम्हाला काय भेटते वारी करून? वारीकडे म्हणजे भेटण्यासाठी लोक चांगले भेटतात, कोण प्रणाम करतात, लहान मुली वाटेत येऊन वारेकरांना ते स्वागत करतात, तसं तर काहीतरी करून त्यांना हे। तर मित्रांनो, हे बघा, जवळजवळ 15 वर्ष झाली हे वारी करतात आणि गोव्यावरून चालत आले, म्हणजे जवळजवळ 200 ते 300 किलोमीटर हे चालत आलेले आहेत। तर हे असते विठ्ठलाची भक्ती। तर असेच आपल्याला रस्ता अजून वारकरी भेटतील, त्यांच्याशी आपण संवाद साधूया। तर चला जाऊ हळूहळू पुढे। ही दिंडी कशी चाललेली आहे, मस्त गाणं गायत गात। मित्रांनो, आपण बघू शकतो समोर एक दिंडी चाललेली आहे। आपण दिंडीचं दर्शन घेऊया आणि मग पुढे चालायला जाऊया। आता भाऊ बोल आजचे माता नाव इच्छा नका इथे टिक्का लावून घ्यायची सेवा चालू आहे। सगळ्यांनी टिक्के लावून घेतलेले आहेत। आपली जवळजवळ 12 किलोमीटर वॉकिंग झालेली आहे। पाय तर थोडेसे दुखायला लागला, स्टार्ट झालेले आहेत। अजून आपल्याला जवळजवळ 25 किलोमीटर अंतर पार करायचं आहे। बघू कोणते का नाही, पाय तर दुखायला स्टार्ट झाले आहेत, पण हळूहळू विठ्ठलाचं नाव घेत घेत जाऊया। बघा समोर ट्रेन चालली आहे। आता हे बोलत आहेत ट्रेननी गेलो असतो। ट्रेननी जायचं असतं ते चालत कशाला आलो असतो, स्टार्टच असतं गेलं जरा। ट्रेनने आपण पंढरपूरला पोचलो असतो, चालत मजा वेगळी। तसेच जाऊया। बघू शकता की आजोबा किती छान प्रकारे वाजवत आहेत। धन्यवाद आजोबा, रामकृष्ण हरी। वाजून एकदा ट्राय करायला लागलाय, तिला काही जमू नाही गेलं झालंय। राहू दे मामा, राहू दे, जमत नाही आपल्याला। ही बघा मामाची पोरगी एडी आहे। तसं नसते ते आजोबा किती भारी वाजवतात। तर मित्रांनो, आता आपलं पंढरपूर फक्त 8 किलोमीटर बाकी आहे। तुम्ही बघू शकता इथे दाखवलं आहे पंढरपूर फक्त 8 किलोमीटर बाकी आहे। जवळजवळ आपण 20 ते 25 किलोमीटर कवर केलेलं आहे। आता जाऊया। पायाची फुल वाट लागलेली आहे, चालून खूप पेन करत आहेत, अख्खा पाय दुखत आहे, खूप बेकार आला। फर्स्ट टाईम एवढं चाललेलो आहोत। जाऊया आता। 8 किलोमीटर बाकी आहे, अजून जेवलं सुद्धा नाही। 3:30 वाजत आलेत। सकाळी 7-7:30ला चालू केलेलं ते संध्याकाळी 3:30 झालेले आहेत। आता जाऊया
जेवायला कुठे बघूया आणि परत कंटिन्यू करू आपला प्रवास. आणि आपण 2 पार्टमध्ये ब्लॉग करणार आहोत. आज वारी नाही, उद्या वारी आहे. आज आपण चालू जाणार पंढरपूरला, देन घरी रेस्ट करू, देन उद्या तुम्हाला सगळं मी दाखवतो वारीला नाही की काय असते पंढरपूर. तर आता जाऊया आधी पंढरपुरात पोचू. 8 किलोमीटर. लेट्स गो. मित्रांनो, आपण फायनली पंढरपूरला पोचलेलो आहोत. म्हणजे अजून पंढरपूरच्या आत नाही पोचलो, तर पंढरपूरच्या गेटवर पोचलो. तुम्ही बघू शकतात समोर जे पोलीस बंदोबस्त लावलेला आहे. इथून आतमध्ये गाड्या सोडत नाही आहेत. आता जाऊया आत 1-2 किलोमीटर. जवळजवळ आपल्याला 8 वाजले पोचायला. मी रस्त्यात तुम्हाला काही दाखवलं नाही, कारण पाय एवढे दुखत होते की विचारू नका. खूप अजूनसुद्धा खूप दुखत आहेत. जवळजवळ 12 तास लागले आपल्याला पोचायला घरी. आता उद्या सकाळी जाऊया पंढरपुरात म्हणजे गावात, तिथे दर्शन घेऊया मस्त आणि तुम्हाला संपूर्ण वारी दाखवणार आहे मी. नदीला पण जाऊ आपण. भेटूया उद्या नवीन